अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री ब्रह्मा विष्णू शिवोत्तमा. श्री देव गुरु बृहस्पते मोक्षधामा. द्यावी मज दया शांती क्षमा. कृपावंत होऊनी तुम्ही व्यापुन्या सर्व व्योम. राहिले निवांत निष्काम. तुमच्या नाम स्मरणे रोम रोम. तद्रूप झाला की आता विसरोनी माया भ्रम. अनुसरलो तुम्हा स्वयं. शांत विले प्रपंचाचे स्तोम. निरंतर समजल्यावरी प्रपंचात 50 वर्षे खर्चिली. परंतु उत्पत्ती दुःखाची झाली. व्यावसायिक समीकरणे चुकली. निर्बुद्धी म्हणती मला. असं म्हणतो काही वेळेला की 50 वर्षाचं आयुष्य झालं पण सगळं दुःखच दुःख आहे संसारामध्ये. मला व्यवहाराचं समीकरणच जमलं नाही. मी निर्बुद्धी आहे असं मनाला होतं. जीव प्रापंचिक कमाई केली. जमा खर्चाची सीमा नाही राखली. म्हणून व्यवहारात शून्यता आली. प्रपंचात माझ्या की प्रपंचाची कमाई केली बोललो बरं पण जमा खर्चाची सीमाच नाही ठेवली. अशाश्वताची चाकरी दुःख मुलक खरोखरी. त्यापेक्षा निवृत्तीवरी विवेके घेतली. तर अशाश्वत म्हणजे हा जो खोटा बसार आहे जे संसाराचा त्याच्यापासून दुःख भेटलं. त्याच्यापेक्षा हा संसार सोडून निवृत्त झालेले बरं. विवेक घेतलेला बरा. विवेक म्हणजे संन्यास घेतलेला बरा. आता शाश्वताची संगती करू लागलो ग्रंथोत्पत्ती. साठविली कमाईची संचिती. खर्ची घातला सरेना. तर आपला शाश्वताची संगत धरली. शाश्वत म्हणजे खऱ्याची संगत धरली आणि ग्रंथोत्पत्ती करू लागलो. ग्रंथ वाचू लागलो. देवाचं नाव घेऊ लागलो. आणि थोडं थोडं होईना पुण्याची पुण्य साठवलं. शब्द ब्रह्मसृष्टीचे विश्व चांगले. त्यात ईश्वरी सुखाचे बंगले. मेल्यावरी जे नाही भंगले त्यात रमू लागलो. शब्द हे ब्रह्मच कायम आणि सृष्टीचं विश्व हेच चांगलं आहे हे मला म्हातारपणी कळायला लागलं. आणि त्याच्यामध्ये ईश्वर नाव घेता 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 ईश्वरी सुखाचे बंगले झाले पुण्याचे. आणि मेल्यावर सुद्धा ते बंगले नाही आणि मी त्याच्यात रमू लागलो. ती कमाई सरता सरेना. आनंद त्रिभुवनी मावेना. सरली प्रापंचिक दैना. कीर्ती पुरलो जगी की. तरी पुण्याची कमाई सरता सरत नाही आणि या त्रिभुवनात आनंदच आनंद सगळीकडे. प्रपंचाची दैना सरली आणि या जगात कीर्तिरूपानं उरलो. देवनाम घ्यायला लागलो म्हणून. आता सावध श्रोतेजन मागील अध्यायाचे अनुसंधान. पार्वतीने केली माऊली स्थापन अधिक मासात. तर आता मागच्या अध्यायामध्ये पार्वतीने सांगितल्याप्रमाणे तिनं माऊलीचं स्थापना केली अधिक मासात. मागच्या अध्यायाचं असं होतं तुमच्यासाठी सांगतो की पार्वतीची आई पार्वतीला म्हणती का गं बाई मी तुझी आई असून मला कोणी ओळखत नाही. तुला पूर्ण जग ओळखतं आणि मी तुझी आई आहे मला कोणी ओळखत नाही. मग म्हणजे आई अधिक मासामध्ये तुझ्या नावानं माऊली या नावानं जो शेंदूर लावल देवीच्या यायला त्याला महापुण्य घडलं. पहिले तिनं सुरुवात केली पार्वतीनं. नंतर अधिक मासामध्ये लोकांनी सुरुवात केली. आदिशक्तीची ती माऊली आदिशक्तीने पूजिली. अधिक मास व्रत पुण्याई अर्पिली. माऊली प्रसन्न व्हाव्या. पार्वतीने ती आई माऊली म्हणून पूजा केली आणि अधिक मासाचं व्रत पुण्य आईला अर्पण केलं. आई प्रसन्न व्हावा म्हणून. आई खुशी व्हावा म्हणून. मेना व्रत नावाने व्रत. मेनका आईचं नाव मेनका. हिमालय पर्वत बाप मेनका आई आणि मैनाक पर्वत भाऊ पार्वतीचा. मेना व्रत नावाने ते व्रत जेगी झाले प्रख्यात. अधिक मासी जे आचरत ते मोक्षपद पावती. मेनाव्रत नावाने ते व्रत प्रसिद्ध झालं प्रख्यात झालं आणि अधिक मासात जे आचरण करतील त्यांना मोक्षपद पावते. आदि माया शक्ती पार्वती. आदि माया शक्ती पार्वती जागृती असे या व्रताप्रती. देत असे फलश्रुती व्रतधारका अभंग. तर ही पार्वती सुद्धा आईच्या व्रतामध्ये भाग घेते आणि जो हे व्रत करतो त्याला पार्वती सुद्धा
फल देते. आणि ते व्रत अभंग म्हणजे कधी न भंगणार असं अभंग. म्हणून अधिक मासात होता शुक्ल तृतीया प्राप्त, आचरण करावे हे व्रत श्रोते सज्जन हो. म्हणून अधिक मासामध्ये, अधिक महिन्यामध्ये शुक्ल तृतीयेच्या दिवशी हे व्रत करावं. श्री विष्णू म्हणती लक्ष्मी व्रत, जीव लगे सर्वजनी अविरत, स्नानदानादियुक्त मलमास व्रत आचरावे. विष्णू लक्ष्मीला सांगतो की अगं जीव लगे, तर हे सर्व जणांना हे व्रत करावं, अधिक मासाचं स्नान करावं आणि मलमास व्रत आचरण करावं. मलमास म्हणजे अधिक मास, पुरुषोत्तम मास. याने सर्व पापाची निवृत्ती, इहे लोकी सुख संपत्ती, आदी अंतिमता मोक्ष प्राप्ती व्रतधारका लाभतसे. त्याच्याने या अधिक मासाच्या व्रतानं, स्नानानं, दीपदानानं आणि मौन राखल्यानं या सर्व पापाची निवृत्ती होते आणि इहलोकी म्हणजे देवाच्या घरी सुख भेटतं आणि अंतिम पदाला मोक्ष प्राप्ती होते अधिक मासाच्या व्रतात. या अनुरोधे एक कथन प्रसिद्ध असे महान, त्याचे करावे श्रवण भक्तिभावाने. तर याविषयी एक कथा आहे, ती सर्व श्रोतेजन ऐका. अतिपूर्वकाली पृथ्वीपती वीरबाहू नामे नृपती, महान दात प्रसिद्ध जगती यज्ञ करता असे की. पूर्वीच्या काळामध्ये पृथ्वीपती म्हणजे राजा, तर तो वीरबाहू नावाचा राजा अगदी प्रसिद्ध आणि यज्ञ करता. त्याच्या राज्यामध्ये सतत यज्ञ चालायचा. यशोमती नामे प्रख्यात, त्याची अर्धांगिनी सांप्रत, धन यौवन गर्वन्नत होती बहुती. पण त्याची पत्नी होती यशोमती, प्रख्यात होती, पण ती धन यौवन गर्वन्नती, धनाचा रूपाचा याचा गर्व होता. वीरबाहूचा प्रधान, त्याचे नाव मंडन, स्वामी भक्ताती सज्जन शूर पराक्रमी असे की. पण त्या वीरबाहूचा प्रधान होता, त्याचं नाव मंडन आणि तो स्वामी भक्ती म्हणजे अगदी अति अचानक करायचा, म्हणजे राजाचे शिव भक्ती करायचा, म्हणजे सांगितलं ते करायचा, पराक्रमी होता. प्रधानाची पत्नी सती, नाव तिचे गुणवती, क्षणिक माने धनसंपत्ती, ईश्वर नामा पुढे. तर पण त्या प्रधानाची पत्नी होती अगदी सती, तिचं नाव गुणवती आणि क्षणिक या धनाला, या संपत्तीला क्षणिक सुख मानायची ती, म्हणजे काहीच मानत नव्हतं भगवंताच्या नावापुढे. अशाश्वत प्रपंच दुःखासाचा हा हे संच, शाश्वता पुढे तुच्छ माने तसे पाहती. तर ती या प्रपंचाला खोटं मानायची, किंवा हा प्रपंच म्हणजे दुःखाचा संचय आणि शाश्वत जे दृष्टीने दिसे ते जे नाशिवंत म्हणत असे. चिरंतर जे देवत्व असे अविरत पूजितया. तर ती अशी होती की तिला जे डोळ्याने दिसायचे त्याला नाशिवंत म्हणायचे, आणि चिरंतर म्हणजे सतत टिकणारं फक्त देवाचं नाव आणि त्या देवाची पूजा करायची. किंबहुना यशोमती आणि तिचा पती संसाराचं सर्व काय समजती, मायाधीन होऊन जगती भोगती बहुकी. तर ती यशोमती राणी आणि तो राजा म्हणजे तिचा पती संसार म्हणजे सर्व काही समजायचे, मायाच्या आधीन होऊन जगायचे आणि सर्व संसाराचे भोग भोगायचे. नाशिवंत ऐश्वर्याला साचार हे मानती सर्वेश्वर, त्यांचा चढला अहंकार देवार्चन वर्जिले. तर ते राजा आणि राणी या नाशिवंत शरीराला ऐश्वर्य मानायचे, सुख मानायचे आणि देवाला खोटं मानायचे. त्यांना अहंकार चढला आणि त्यांनी देवनाम, देवार्चन, देवपूजा वर्षे. त्यावर जंगमाशी मानती स्थिर, ईश्वरी सत्य होऊन संसार थोर, राजभोग भोगती अनिवार अशाश्वत हो. जे जंगम आहे ते त्याला स्थिर मानायचे. जे जंगम म्हणजे घर दार शेती मालमत्ता याला स्थिर मानायचे, म्हणजे हे कधीच आपल्यापासून जाणार नाही. आणि ईश्वरी सत्तेपेक्षा संसार थोर मानायचे आणि राजभोग अति करायचे. अशाश्वत जे खोटं आहे त्याला मानायचे. यशोमती घेऊन सांगाती
विहार करीत स्वच्छंद वृत्ती स्वैराचार करीत भ्रमती कामांध होऊन या. त्या राणीला घेऊन कुठे पण विहार करायचा आणि जसं मनाला पटेल तसं वागायचा, स्वैराचार करायचा आणि कामांध व्हायचा. विविध वस्त्र विविध आभूषणे नाना सुखाची पंचपक्वाने विलास करीती उन्मत्तपणे नीतीने सांडोनी. अनेक प्रकारचे वस्त्र अनेक प्रकारचे आभूषण नाना प्रकारची पंचपक्वान्न आणि विलास उन्मत्तपणे करायची सारी नीती नियमता सोडून ऐसा सुखासीन संसार काय वर्णू त्यांचा समाचार. त्याच्या उदरी 2 कुमार जन्माशी पातले. तर असा त्यांचा सुखाचा संसार चालल्यानंतर काय वर्णन करावं. पण त्यांच्या उदरी त्यांच्या पोटी 2 मुलं जन्माला आली. शतबाहू आणि सुबाहू नाम त्या पुत्रांना दिली परम करू लागले ऐशाराम गर्विष्ठ अतिजे. 2 मुलं, एक शतबाहू आणि एक सुबाहू नाम. ते 2 पुत्र ते अगदी बापाच्या याच्यावर ऐशाराम करायचे आणि अति गर्विष्ठ. पुढे धर्मसंयोगानं अधिक मास येऊन पूजन करीती सज्जन प्रधान पत्नीस. तर धर्मसंयोगानं योगायोगानं अधिक मास आला आणि प्रधान पत्नी आणि पती दोघंजण अधिक मासाचे पूजन करायला लागले. परंतु राजा अनराणी धुंद होते सुखासनी तिथे अति अधिक मासानं मानती स्वैराचारी झाली की. प्रधान आणि त्याची पत्नी अधिक महिन्याचं पूजन करायची, व्रत करायची. पण तो राजा आणि राणी त्या संसाराच्या सुखामध्ये धुंद होते आणि ते अधिक मासाला मानत नव्हते. स्वैराचार करायची, पाप करायची, जसं मनाला पटलं तसं वागायची. एके दिवशी मनाशी प्रधान पत्नी करी विवेकाशी मने पूर्व पुण्यायनी हिशी ऐश्वर प्राप्त झाले की. तर एक दिवशी प्रधानाची पत्नी मनात म्हणायला लागली की बाई या बाईला काय पूर्व पुण्याईनं ऐश्वर प्राप्त झालं. परंतु हे ऐश्वर्याचे भोग पुण्य सरता होईल ग रोग कैसा सांगावा कर्मयोग यशोमती राणीला. पण हे सारं ऐश्वर्याचे भोग किती दिवस टिकतात. पुण्य सरलं की रोग होतो. काय सांगावं कर्मयोग यशोमतीला आपण कसं समजावं. पुण्य सरता भोगून दुःख येती परतून मग वाचविल कोण राजा राणी सखी. पुण्य सरल्यानंतर दुःख हे परतून येत असतात. मग यांना कोण वाचवेल आणि राजा राणीला आपण सांगावं कसं. किंबहुना आपणास जे कळते ते इतरांना सांगावे सहज ते पुण्य नसे या परते प्रधान पत्नी हे अभिलाषी. पण आपल्याला जे कळतं ते इतरांना सांगावं, सहज सांगावं. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना सांगावं, त्याच्यात सुद्धा पुण्य. ती प्रधान पत्नीला वाटलं की आपण सांगावं. म्हणून ती एक दिवस गेली राज दरबारी निघून यशोमतीला एकटे गाठून समजावू लागे ती. एक दिवशी प्रधानाची पत्नी राजाच्या दरबारात गेली आणि यशोमतीला म्हणजे राणीला एकटीला गाठलं आणि समजावू लागलं. म्हणे राणी महोदया येऊ द्यावी हो माझी दया मी सांगते जी की मया ती आचरण करी की. महाराणी नमस्कार असो, तुम्ही मोठी आहात महोदया, मी माझी तुम्हाला दया येऊ द्या, पण मी जे सांगते ते तुम्ही आचरण करा. तुमचं ऐश्वर्य भोग पूर्व पुण्याचा असेल एक भाग पुण्य सरता होईनी वियोग ऐश्वर सुखाचा जगी की. राणीबाई तुमचं हे जे ऐश्वर्य आहे हे तुम्हाला एक मागच्या पुण्याचा पूर्व पुण्याचा एक भाग आहे. पुण्य सरलं की वियोग येतो, दुःख येतो आणि हे ऐश्वर्य हे टिकून राहत नाही. त्याकरिता अधिक मास व्रत करुणी पुण्य करी संचित त्यामुळे ऐश्वर्य अविरत राहील तुमचे की. त्याच्याकरिता हा अधिक मास व्रत करून तुम्ही पुण्याचा संचय करा, शिल्लक करा, त्यामुळे ऐश्वर्य हे टिकून राहील. राणी म्हणाली हसून अगं मला कशाची नाही गरज मी कशाला करू व्रत आचरण सांग बरे की. राणी हसायला लागले तिला. अगं बाई मला काय कमी, मला काय करायचं व्रत सांग बरं. देवाचे देव पण सकळीक राजाशी असे सारे अलौकिक म्हणून ऐश्वर्याचा जनक आम्ही झालो की.
देवाचा देव पण देवाजवळ म्हणे. आमच्या राजाला काय कमी आहे, सारं लौकिक आहे, म्हणून आमचे राजे तर ऐश्वर्याचे जनक आहे म्हणे. पहा ना म्हणे, तू आमच्यावरी झुरते बाई, आमच्या अन्नावरी जगते, आम्हालाच शिकवते शहाणपणा नुसता तू. तर तू आमच्यावर झुरते म्हणे आणि आमच्या अन्नावर जगते, आम्हाला शिकवते. शहाणपण नसताना तू मला शिकवते. सत्य पुढे शहाणपण चालत नसते हे जाणून, गुणवती गेली निघून अपमानितपणे की. पण मग त्या प्रधानाच्या पत्नीला वाटलं की हिला सांगून काही उपत नाही. पण ती राणी तिला म्हणे, तू मला कशाला शिकवते, तू आमच्यावर झुरते म्हणे, आमच्या अन्नावर जगते आणि आम्हाला शिकवते म्हणे शहाणपणा. पण मग ती प्रधान पत्नी म्हणाली, जाऊ द्या म्हणे, सत्य पुढं काय चालणार आहे. मग ती असं जाणून निघून गेली. अपमान झाला. अपमान हा नसे प्रधान पत्नीचा, साक्षात अशी अधिक मासाचा. तिनं अपमान तिचा केला, पण अपमान कोणाचा झाला, अधिक मासाचा झाला. अपमान नसे हा प्रधान पत्नीचा, साक्षात अशी अधिक मासाचा. तेने कोप पुरुषोत्तमाचा झाला असे की. तर अधिक मासाचा अपमान झाला आणि पुरुषोत्तमाचा कोप झाला. म्हणून कोणी नाव सुद्धा ठेवू नये. नाही पटत वाचू नये, नाही पटत ऐकू नये, नाव ठेवू नये. तिनं नाव ठेवलं. गुणवतीच्या व्रताचरणी तिचे भाग्य वाढले द्विगुणे, परी यशोमतीचा आले भोगणे दुःख जे अनिवार्य. तर ती प्रधानाच्या पत्नीला व्रताने तिचं भाग्य डबल झालं, दुर्गुण तिच्याकडे राहिलंच नाही. पण यशोमती राणीला दुःख आलं. तिचे सुपुत्र तरणे ताठ, पुरुषोत्तम होता रुष्ट, महाज्वरे हो रे विनष्ट, यमघाटा पोचविले. तर तिचे जे सुपुत्र होते दोन, तर दष्टपुष्ट होते आणि पुरुषोत्तम जेव्हा रागवला, कोपला, महाज्वर झाला. महाज्वर म्हणजे ताप, खूप कठीण असा ताप आला आणि दोघं मुलं यमघाटाला गेले. ऐश्वर्य जेथल्या तेथे राहिले, सर्व सौख्य दुःखात प्रवर्तले, एका क्षणात दुर्भाग्य आले कैसे पाहते. सार ऐश्वर्य सारी सत्ता सार जिथल्या तिथं राहिलं आणि एक सुख हे दुःखात परिवर्तन झालं. एका क्षणात दुर्भाग्य आलं. भर तारुण्यात पुत्रघात, राजा बसला ऊर बडवत, राणी कुरळे केस तोडित, मूर्छा येऊन पडली. भर तारुण्यात पुत्राचा घात झाला आणि राजा ऊर बडवायला लागला, राणी केस तोडायला लागली, मूर्छित पडायला लागली. आक्रोश करून राणी उठली, उठून आपली छाती पिटली, अहंकार वृत्ती फिटली. त्या समयाशी राणी आक्रोश करायला लागली, उठून छाती पिटायला लागली आणि त्याच वेळा तिचा अहंकार निघून गेला. प्रधान मनाला वीर भाऊशी, दुःखावरे वे या राज या क्षणाशी, सर्वस्व तुम्ही समजले मायाशी, त्याची परिणती ही की. राजा दुःख आवरा, प्रधान म्हणाला, या क्षणाला तरी दुःख आवरा. तुम्ही मायेच्या संसारात सर्व काही समजत होते, त्याचा हा परिणाम झाला. प्रपंच हा दुःख मुलक, तुम्ही समजला सुख मुलक, तेने झाला अनर्थ सकळिक आपल्या कर्मे की. राजा तुम्ही प्रपंच हा दुःखाचा आहे, पण तुम्ही सुखाचा समजत होते, त्याच्याने हा अनर्थ झाला आपल्या कर्माचा भाग. परिनियतीचे कर्म फलित, तेने सुख ग्रासले तूर्त, म्हणून व्हावे आत्मरत जे तिची शांती असे की. राजा हे कर्माचे फळ, तर त्याने सूर्याला, या कर्मामुळे सूर्याला सुद्धा थोडा वेळ का होईना ग्रासलं होतं. म्हणून आत्मरत व्हावं, आत्म्यामध्ये तल्लीन व्हावं, त्याच्याने चिर शांती होती, मनाला शांती लाभते. किंबहुना राजा अज्ञानग्रस्त, तेने नाही समजला गुह्यात, तो काय जाणेल हो परमार्थ स्वैराचारी राजा की. पण राजा अज्ञान होता, त्याला अज्ञानानं ग्रस्त केलं होतं, त्याला प्रधान बोलायचा काही समजे नाही. तो काय परमार्थ काय समजल, तो स्वैराचारी राजा होता, वाईट कर्म करणारा राजा. गुणवती विवल होनी म्हणे यशोमती राणी, सावध व्हावे हो दुःखातुनी जे अनित्य असे की.
तर गुणवती म्हणाली, रडताना गुणवती म्हणाली की राणी, सावध व्हा या दुःखात. जे अनित्य, जे होणार आहे ते चुकणार नाही. सुख दुःख दोन्ही अनित्य, परमेश्वर फक्त नित्य. त्याचे चिरंतन सत्य अनुभवावे जीविकी. सुख आणि दुःख हे अनित्य, येणारे जाणारे. फक्त सत्य काय आहे? परमेश्वर सत्य आणि चिरंतन सत्य. हे जीवनामध्ये अनुभवावं. पाहुनी तिचे मुखमंडल, तिचे ज्ञानमूलक बोल. म्हणे नको दाव कृत्रिमोल, मायेची मला की. तरी सुद्धा ती राणीचे रग गेली नाही. म्हणे बाई, तुम्हाला सांगू नको अजून मी, हे वरवर रडून दाखवू नको. माझी कुस गेली ग, दुःखावरी डागण्या देऊ लागली. मोठी समजावया आली, नटून तटून तू. माझी कुस ओस पडली आणि तू माझ्या दुःखावर डाग देते काय, डाव देते काय. तू भली मोठी समजायला आली, मला समजावू नको. मजवरी दुःखाचे सावट, तू करशे ग नुसती वटवट. चोळू नको तू जखमेवरी मीठ, जा आपल्या घरी की. माझ्यावर दुःखाचे संकट आहे आणि तू वटवट करते. माझ्या जखमेवर मीठ चोळते का. तू जा, उठ, आपल्या घरी जा. प्रधानाच्या पत्नीचा तरी मी अपमान केला. गुणवती बहु दुःखावली, घरी येऊन पतीशी बोलली. म्हणे माझी अप्रतिष्ठा केली यशोमतीने. गुणवती प्रधानाची पत्नी घरी आली, दुःखी झाली. पण घरी येऊन पतीला सांगायला लागली की माझा अपमान केला म्हणे यशोमती. मी गेले होते सात्वन करण्याशी, तिने विपरीत समजून मजशी. केले बहु अपमानाशी, कैसे समजावे जन्माशी पातले. मी गेले होते सात्वन करण्याशी, तिने विपरीत समजून मजशी. केले बहु अपमानाशी, कैसे समजावे. तर मी गेली होती तिचं सात्वन करायला, तिला समजवायला, पण तिनं मला वाईट समजून अपमान केला. कसं काय समजावं म्हणे. शतबाहू आणि सुबाहू नाम, त्या पुत्रांना दिली परम. करू लागले ऐशाराम, गर्विष्ठ अतिजो. मी गेले होते सात्वन करण्याशी, तिने विपरीत समजून मजशी. केले अपमानित, कैसे समजावे. ऐकून पत्नीचे मनोगत, मंडल प्रधान पावला संतप्त. म्हणे तुझे मनोगत कळेल मी राजसा. पत्नीचा अपमान केला हे ऐकून प्रधानाला राग आला. तो म्हणाला तिचा समजवण्यासाठी, मी हा तुझा अपमान राजाला सांगत. प्रधान गेला दरबारी, बैसला राजाच्या शेजारी. म्हणे मज सांगणे साचारी, एकांती असे हो. तो प्रधान दरबारात गेल्यानंतर राजाच्या शेजारी बसला आणि त्याला सांगू लागला की बाबा, मला तुमच्याशी एकांतात काही बोलायचंय. गपचित बैस, इकडं लक्ष द्यावा, काय ऐकायचं ते. तू शेला ना. एका राजा एकांती जाता, म्हणे आपुली कांता. बोलली अवास्तवता, गुणवतीला बोकी. राजा आणि प्रधान एकांतात गेल्यानंतर म्हणे आपली कांता म्हणजे तुमची पत्नी माझ्या पत्नीला गुणवतीला वाईट बरं बोलली. राणीचे करावया सातून, गुणवती जात स्वतःहून. केला यशोमतीने अपमान त्या समयाशी. राणीचा सात्वन करायला गेली गुणवती स्वतःहून आणि यशोमतीने तिचा अपमान केला. राजा म्हणाला यशोमती, तुका रागवली आती. सात्वनाशी येता गुणवती, तुका अपमानिले. मग राजा जाऊन यशोमतीला पत्नीला म्हणाला, का ग तू गा रागवली. ती गुणवती तुझं सात्वन करायला आली आणि तू अपमान केला. म्हणे मी अति दुःखात ती होऊन आली सुमंडित. नटुने थटुने बोलत, जखमेवरी मीठ चोळावया. मग ती म्हणाली की राजा, मी अति दुःखात होते आणि ते सुमंडित म्हणजे चांगल्या स्थितीत, आणि नटून थटून आली आणि माझ्या जखमेवर मीठ चोळा. हिनेच शापिला माझा सुत. हीच होती ऐश्वर्याला माझ्या झुरत. हिनच केले हो विपरीत, दुःख केले बहुकी. राजा, हिनच माझे सूत घालवले आणि हीच माझ्या ऐश्वर्याला झुरत होती. हिनेच माझं वाईट केलं, दुःखी केलं. हिने कथिले होते मला, म्हणे पूजावे अधिक मासाला. परी मी अपमानिले हिला,
म्हणून सूड घेतला हो. मी हिनंच मला सांगितलं होतं की अधिक मासाचं पूजन करत जा. मीचा त्यावेळेला अपमान केला म्हणून तिनं हा सूड घेतला. हिला करावे दंडित दिशा नवऱ्याशी कैदेत, बंद करावे क्षणार्धात यशोमती वदली की. तर तिला दंडित करावं, तिच्या नवऱ्याला कैदेत ठेवावं असे यशोमती म्हणाले. राजाने विवेकनच केला, उभय तास तुरुंगवास दिला. त्यांचा आतोनात छळ केला त्या समयाशी. राजाला डोकं नसतं, राजा नीच आणि नालायक असतो आणि राजा हा चांगला सुद्धा असतो. त्या दोघं नवरा बायकोला तुरुंगवास दिला आणि अतोनात असा छळ केला. त्यावेळेस आपला देवायसा कैवारी म्हणे धाव धावरे श्रीहरी, राजाला सत्य साचारी कथन करा हो. तर ते नवरा बायको एकमेकाला म्हणायला लागले की आपला कैवारी भगवंत आहे म्हणून ते देवाचा दावा करायला लागले. हरी धावा आता, राजाला सत्य काय ते सांगा. म्हणून ती पुरुषोत्तमाशी प्रातू लागली विनेशी, म्हणे धावरुले ऋषिकेशी संकट समयी. म्हणून ते पुरुषोत्तमाला नारायणाला धावा करू लागले. देवा धाव आता. ऐकून भक्ताची हाक धावून आला गोलोक नायक, राजाला सांगिले कथानक स्वप्नात येऊनी. भक्ताची हाक आल्यानंतर तो भगवंत धावतच असतो. तर त्या भगवंतानं नारायणानं राजाला स्वप्नात येऊन सांगितलं. हरी म्हणे रे ऐक राजा, तुझ्या पत्नीने आधी अपमानिले अधिक मासा, म्हणून हे घडले सहसा पुरुषोत्तम कृपेकी. भगवंत नारायण त्या राजाच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं की तुझ्या पत्नीने अधिक मासाचा अपमान केला म्हणून हे घडलं. पुरुषोत्तमाचा कोप झाला. तुझी पत्नी गुणवतीचे ऐकती, नच घडती अधोगती, पुत्र तुमचे नामरती अचानक असे की. त्या गुणवतीने चांगलं सांगितलं आणि तुझ्या राणीने जर ऐकलं असतं तर तुझे पुत्र सुद्धा मेले नसते. गुणवती माझी भक्तासे, तिला दुखवितो मी कोपतसे, तिला छळू नको असे तुरुंगातून सोडी की. हे बघ राजा, गुणवती माझी भक्त आहे, तिला तू दुखवू नको. आणि मी जर कोपलो तर पहा मग, तिला छळू नको, तिला तुरुंगातून सोडून दे. तू जर गांधशी तिला मुखशील राज्य पदाला, देह समजा तुमचा संपला विलंब लावू नको की. हे बघ राजा, तू जर त्यांना गांजलास तर तू राज्य पदाला मुकशील आणि देह संपला असं समजायचं. वेळ लावू नको. पाहून येते स्वप्न, राजा उठला घाबरून, म्हणे द्यावे उभयता सोडून याच क्षणी हो. स्वप्न पाहिल्यानंतर राजा उठून घाबरून उठला आणि शिपायांना म्हणे त्या दोघं उभयतांना म्हणजे पती पत्नींना सोडून द्या आताच. स्वतः नम्र झाली राजा राणी, गुणवतीच्या जाऊनी लोटांगणी, म्हणे क्षमा करा हो आम्हाला होऊनी कृपावंत. तर मग राजा आणि राणी दोघ जण नम्र झाले, आत्ताशी जिरली. तर गुणवतीच्या जाऊन लोटांगण घालायला लागले नवरा बायको आणि म्हणे आम्हाला क्षमा करा, आमच्यावर कृपा करा. प्रधान अशी कळली मात, म्हणे धन्य अधिक मास व्रत, दाऊन आला हाके प्रत गुणवंतीच्या हो. प्रधानाला ही गोष्ट कळल्यानंतर की मग प्रधान म्हणे की धन्य अधिक मासाचं व्रत भगवंत एक हाक दिली तरी धावून आला गुणवंतीच्या हाकी. तदनंतर यशोमती विनम्र झाली अति, पूजू लागले मलमासा प्रती गुणवंती सखी. मग यशोमती विनम्र झाली आणि त्या गुणवंतीसह अधिक मासाची पूजा करू लागली. तिचा अभिमान गळाला, गुणवंतीचा ऐकून सल्ला, म्हणे मी अपमानीला अधिक मास व्रता हो. तिचा राणीचा अभिमान गळून गेला आणि गुणवंतीचा सल्ला ऐकला. म्हणे बाई, मी तुला विनाकारण अपमानित केलं. यशोमती म्हणे दयाळा, मी अज्ञानी असे बाळा, क्षमा करावे अपराधाला दयावंत होऊन. यशोमती मग भगवंताला म्हणते की भगवंता, मी अज्ञानी आहे, बाळ आहे तुझे, मला क्षमा कर, माझ्या अपराधाला क्षमा कर आणि दया कर. यशोमतीचे ऐकून प्रार्थना प्रसन्न झाला अधिक महिना, दिले तिला ऐश्वर्य भोगाला
क्षणार्धातची यशोमतीची प्रार्थना ऐकून भगवंत प्रसन्न झाले आणि तिचं ऐश्वर परत दिलं. तेव्हापासून या भूमीवर अधिक मास व्रत साचार प्रारंभ झाले अपरंपार श्रोते सज्जन हो. म्हणून अधिक मास प्राप्त होता आचरण करावे व्रता मिळवावे पुण्याच्या संचिता पुरुषोत्तम कृपे हो. म्हणून अधिक मास आल्यानंतर व्रत करावं, दीपदान करावं, 24 तास देवाला दिवा लावावा, आज सकाळी अभ्यंग स्नान करावं आणि भगवंताची पूजा करावी, मौन पाळावं. श्रीहरींनी जे पद्मेशी कथिले तेच वाल्मिकीने ते दृढधन्व्याशी बोलिले. शौनाकादिकांनी सुता गौरविले सर्व सांगितल्यावरी की जे भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं तेच वाल्मिकीनं दृढधन्वा राजाला सांगितलं आणि तेच ऋषींनी सुताला सांगितलं. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ ब्रह्मार्दीय पद्मकथारस फुले कथितो जनहितार्थ 25 अध्याय. श्री